कोल्हापुरातल्या वाडी रत्नागिरीत तनिष्का महिला व्यासपीठाच्या उपक्रमाचं कौतुक होतंय। इथल्या ज्योतिबा महिला मंदिरातलं नारळाचं पाणी जमवून ते रुग्णांना देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचं लोकांचं म्हणणं आहे। सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठानं ज्योतिबा मंदिरात एक अनोखा उपक्रम सुरू केलाय। ज्योतिबा मंदिरात जे नारळ पाणी जमा होईल ते गरजू रुग्णांना देण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी तनिष्का गटानं पुढाकार घेतलाय। या उपक्रमासाठी लागणारं साहित्यही तनिष्का गटानं पुरवलंय। ते पाणी आम्ही म्हणजे वर्षभर आरोग्य केंद्राकडे म्हणजे हे पासवून करणार आहे, कारण पेशंट लोकांना त्याचा उपयोग व्हावा। आणि पाण्याचं किती महत्त्व आहे नारळाचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच। आणि आम्ही सगळ्यांनी याबद्दल म्हणजे अगोदर 8-15 दिवस चर्चा केली की आमचे तनिष्काचे प्रमुख जाधव साहेब आणि हे पत्रकार निवास दादा, आम्ही आमचे सगळे सहकारी, सगळ्या गटातील महिला सगळ्यांनी बसून 8 दिवस या विषयावर आम्ही चर्चा केली। पाणी वाया न जाता सर्वांना पाणी, नारळाचं पाणी हे अत्यंत पौष्टिक आहे, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हे पाणी वाटप चालू केलं आहे। तनिष्का गटानं सुरू केलेल्या या उपक्रमामुळे गोरगरीब रुग्णांना नारळ पाणी मिळू शकणार आहे। तनिष्का व्यासपीठाने जो हा उपक्रम राबवलेला आहे नारळाचं पाणी रुग्णांना देण्याचा किंवा भाविकांना देण्याचा, तो अतिशय उल्लेखनीय आहे। कारण नारळाचं पाणी हे निसर्गतः उपलब्ध असलेले एक सलाईन म्हणता येईल। आम्ही जे दवाखान्यांमध्ये ओरल डिहायड्रेशन वगैरे झालेल्या पेशंटना आम्ही ORS किंवा सलाईन वगैरे देतो, हे तर नॅचरल ORS आहे। आणि ह्याचा अत्यंत म्हणजे इथेच पेशंट, देवळातच पेशंट 80% पूर्ण बरा होईल, शुद्धीत येईल, आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही दुसरे काहीतरी उपचार करू। पण हा जो कार्यक्रम तनिष्का व्यासपीठाने राबवला आहे तो अतिशय पेशंटना म्हणा, भाविकांना म्हणा, जे उन्हातानातून येतात, पायी प्रवास करून येतात, त्यांच्यासाठी हा खरोखरच आरोग्यदायी, लाभदायी असा उपक्रम आहे। ज्या रुग्णांना नारळ पाणी विकत घेणं दुरापास्त असतं आणि परवडत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम देणगीच ठरलाय। तनिष्कांनी याआधी चांदवडच्या मंदिरातही असाच उपक्रम राबवला होता, त्याचंही कौतुक झालं, तसंच याही उपक्रमाचं कौतुक झालंय। संभाजी थोरातसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर।